एकदा येशू ख्रिस्ताच्या शिष्यांची नाव वादळात सापडून भरकटत होती. पण येशू शारीरिकरित्या त्यांच्याबरोबर नव्हता. ते देवाच्या इच्छेनुसार देवाने सांगितले म्हणून पलीकडे गेले होते. तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये वादळ येत आहे. वादळ आला ते लोक तोंड देत आहे. जसे योना वादळात सापडला, देवाच्या इच्छेविरुद्ध वागून आणि वादळात सापडले. ऐका देवाच्या लोकांनो, देवाच्या इच्छेविरुद्ध विसावामध्ये लोकांच्या गर्दीमध्ये असण्यापेक्षा देवाच्या इच्छेने जात असल्या कारणाने वादळात सापडले तर आम्हाला भिण्याची गरज नाही, कारण त्या ठिकाणी आम्हाला संरक्षण आहे. आम्ही सुरक्षित आहोत. आपल्या सुरक्षिततेचे मूल्यांकन परिस्थितीच्या आधारावर कधीही करू नये. वादळे दोन प्रकारचे असतात. एक सुधारणेसाठी असलेले वादळ किंवा सुधारणेची वादळ, म्हणजे जेव्हा देव आपल्याला शिस्त लावण्यासाठी इच्छितो त्यासाठी वादळ आपल्या जीवनामध्ये येतात. आणि दुसरं आहे परिपूर्णतेचे वादळ, म्हणजे आम्हाला परिपूर्ण करण्यासाठी, आपल्यामध्ये प्रगती आणण्यासाठी कधी कधी देव वादळ आपल्या जीवनामध्ये पाठवतो. योना देवाशी आज्ञांकित राहिलं नाही म्हणून त्यांच्यामध्ये सुधारणूक आणण्यासाठी देवाने वादळ पाठवले. परंतु शिष्य आज्ञांकित राहिले असताना त्यांच्यामध्ये वादळ आले. त्यांना शिस्त लावण्यासाठी नाही, त्यांच्यामध्ये सुधारणूक आणण्यासाठी नाही, तर त्यांच्या विश्वासामध्ये वाढ करण्यासाठी, त्यांच्या विश्वासामध्ये प्रगती आणण्यासाठी त्यांच्यामध्ये वादळ येतात. प्रियानो, जेव्हा आपण येशूची इच्छा ओळखून त्याप्रमाणे जीवन जगतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये वादळ आले तर आपल्या लक्षात आले पाहिजे की एक विशेष हेतूने त्या वादळ आमच्या जीवनामध्ये येत आहे. त्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढण्यासाठी देव समर्थ आहे. गॉड ब्लेस यू. प्रियानो, सर्वच चुंबने प्रेमळ हृदयातून येत नाहीत, कारण चुंबने कपटी देखील असू शकतात. यहूदाच्या बाबतीत त्याचे चुंबन हे नीचतम प्रकारच्या डोंगीपणा आणि विश्वासघात होता. यहूदा कपटी होता. त्याच्यामध्ये शिरलेला सैतानाप्रमाणेच तो कोटारडा होता. जेव्हा माणूस सैतानाच्या प्रभावाखाली येतो किंवा त्याच्या ताब्यात जातो तेव्हा तो कपटी आणि डोंगी बनू शकतो. सैतानाच्या ताब्यात असलेल्या किंवा त्याच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तीचे प्रत्येक कृत्य दूषित होऊ शकते. खुशामतखोर लोक केवळ सुरा खुपसण्यासाठी एखादी कमजोरी शोधण्याकरिता तुमची पाठ थोपटतात. बायबल म्हणते की जो आपल्या शेजाऱ्याची खुशामत करतो तो त्याच्या पायासाठी जाळे पसरवतो. त्यांची स्तुती प्रामाणिकपणापासून खूप दूर असते. जे लोक स्वार्थी हेतूने आपली अप्रामाणिक स्तुती करतात त्यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. परंतु देवाच्या गौरवासाठी प्रामाणिक कौतुक आणि स्तुतीला निश्चितच स्थान आहे. गॉड ब्लेस यू. कोणीतरी असं म्हणले आहे की जर तुम्ही माझ्याबद्दल एखादी वाईट गोष्ट ऐकली तर हे समजून घ्या की एक काळ असं होता जेव्हा मी सुद्धा त्या लोकांशी चांगला वागत होतो आणि त्यांच्यासाठी चांगलं होतो.
पण ते तुम्हाला ते सांगणार नाही. जेव्हा लोक आपल्याबद्दल काही वाईट बोलतात तेव्हा हे खरे असते की एका काळ असा होता, आपण त्यांच्याशी चांगलं वागत होतो, त्यांच्यासाठी चांगलं होतो, पण ते त्याबद्दल सांगत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्याबद्दल वाईट गोष्टी पसरवतो तेव्हा आपण हे विसरता कामा नये की एक काळ असा होता जेव्हा ते आपल्याशी चांगले वागत होते. गॉड ब्लेस यू. उत्पत्तीच्या पुस्तक 50वा अध्याय 20वा वचनामध्ये आपण असं वाचतो की योसेफ असं म्हणू शकला, तुम्ही माझ्या विरुद्ध वाईट करण्याचा विचार केला होता, परंतु देवाने ते चांगल्यासाठी योजले. प्रियानो, आपल्याला जीवनाची किंवा मृत्यूची, आजची किंवा उद्याची, काळाची किंवा अनंत काळाची भीती बाळगण्याची गरज नाही, कारण आपण पित्याच्या प्रेमळ देखरेखीखाली आहोत. वाईट म्हणजे काय आहे? वाईट म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी आपल्याला हानी पोहोचू शकते, परंतु देवाच्या कृपेने ज्या गोष्टी आपल्याला वाईट वाटतात त्याचे तो चांगल्यात रूपांतर करतो. ज्या गोष्टी लोकांनी आपल्या विरुद्ध वाईट हेतूने केल्या असतील त्या देखील देव आपल्या बऱ्यासाठी बदलू शकतो. गॉड ब्लेस यू. ज्या शिष्यांना येशूने निवडले ते त्यांच्या विश्वासात, ज्ञानात आणि कार्यात अपूर्ण होते, तरीही येशूने त्यांना निवडले आणि ते जसे होते तसे त्यांना स्वीकारले आणि स्वतःच्या स्वर्गारोहणापर्यंत त्यांना शिकवले व प्रशिक्षित केले. कधी कधी परिपूर्ण लोकांच्या शोधात किंवा इतरांना परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात आपण निराश होतो आणि हताश होतो. कधी कधी आपण स्वतःच निराश होतो आणि आपली अपूर्णता स्वीकारून अशांत जीवन जगतो. कोणीही परिपूर्ण नाही. तुम्ही नाही, मी नाही, तेही नाहीत. जर तुम्हाला शांततापूर्ण जीवन जगायचं असेल तर तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा आणि इतर जसे आहेत तसा त्यांचा आदर करा. गॉड ब्लेस यू. जेव्हा आपण जीवनातील कठीण प्रसंगातून जात असतो तेव्हा अनेकदा आपल्याला असे वाटते की देवाने आम्हाला सोडून दिले आहे. स्तोत्रसंहितेमध्ये दाविदाने एकदा असे तक्रार केली की देव दूर गेले आहे आणि त्याला उदासीनता वाटत होता. तरीही आतून त्याला माहित होते की देव अंतिम त्याचे तारण करेल. प्रेषित पौल तो देखील कठीण परिस्थितीत सापडला होता आणि त्याने असं म्हणले, दुसऱ्या कोरिन्थीयांस पत्र 1 अध्याय 8व्या वचनामध्ये, आमच्या शक्ती पलीकडे अतिशय ओझ्याखाली आम्ही दाबलो आहोत, इतकं की आम्ही जगण्याची आशाच सोडून दिली. प्रियानो, आपल्या जीवनामध्ये वादळांमध्ये नेहमी येशू आपल्याकडे येतो. यशायाच्या पुस्तकामध्ये 43वा अध्याय 2 वचनामध्ये आम्हाला असं पाहायला मिळत आहे, तू पाण्यातून जाशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेन. किती सुंदर
अभिवचन आहे. तो कदाचित त्यावेळी येणार नाही जेव्हा आपल्याला वाटते की त्याने यावे, कारण आपल्याला त्याची सर्वात जास्त गरज केव्हा आहे हे त्याला माहीत असते. जहाज किनाऱ्यापासून शक्य तितकं दूर जाईपर्यंत त्याने वाट पाहिले, जेणेकरून सर्व मानवी आशा नाहीशी झाली होती. तेव्हा येशू शिष्यांना वाचवण्यासाठी येत आहे. गॉड ब्लेस यू. प्रियानो, तुम्हाला वाटते का ह्या युगातील आणि काळातील परिस्थिती सुधारेल असे? जग अधिकच वाईट होत चालले आहे. काळ काही सुधारणार नाही, पण आपण देवाचे लोक वाईट काळातही अधिक चांगले व्यक्ती आपण बनू शकतो. आपण खोट्या व वाईट गोष्टींपासून स्वतःला वेगळे केले पाहिजे आणि सत्य व चांगल्या गोष्टीसाठी स्वतःला समर्पित केले पाहिजे. इतरांना आणि परिस्थितीला सुधारण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवण्यासाठी आणि चांगली कामे करण्यासाठी झटले पाहिजे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपल्या हृदयात देवाच्या आकाराची एक पोकळी आहे, जी केवळ ख्रिस्तच भरू शकतो. आपल्यापैकी बरेच जण बायबलमधील शमरोनी स्त्रीप्रमाणे असे विचार करतात की प्रेम आणि लैंगिक संबंध आपल्याला परिपूर्ण करू शकतात. इतरांचा असा विश्वास आहे की यश, रोमांच, पैसा, साहस, पार्ट्या, मान्यता, सत्ता, नोकरी आणि कर्तृत्व आपल्याला आनंद, आशा, सुरक्षितता आणि समाधान देऊ शकतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी त्या गोष्टी आपल्याला केवळ क्षणिक आनंद देतात आणि नंतर आपल्याला रिकामे व निराश करून सोडतात. या गोष्टी वाईट नाहीत, पण जर आपण त्यांना आपले देव बनवले तर आपण निराश होऊ. केवळ देवच आपल्याला खऱ्या अर्थाने पूर्ण आणि समाधानी करू शकतो. त्याच्याशिवाय आपण हरवलेले आहोत. गॉड ब्लेस यू. प्रियानो, येशू ख्रिस्ताचा सेवक असणे ही काही सोपी गोष्ट नाही. एक विश्वस्त म्हणून लोकांनी त्याला काही म्हणले किंवा त्याच्याशी काही केले तरीही त्याने आपल्या स्वामीशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. जगातील लोक त्याला कचऱ्यासारखे किंवा तुच्छ वागणूक देतील. त्याची स्वतःचे आध्यात्मिक मुलं कदाचित त्याचे हृदय दुखवू शकतात आणि त्यांना शिस्त लावावी लागू शकते. हे सत्य आहे की देवाचे विश्वासू सेवक हे आपले प्रेम, आदर, आज्ञापालन आणि प्रार्थनेचा आधार मिळण्यास पात्र आहेस. गॉड ब्लेस यू. प्रियानो, दिखाऊ प्रार्थना, दिखाऊ उपासना, दिखाऊ अपराधीपणाची भावना देव कधीही मान्य करणार नाही. ज्यांनी पाप केले आहेत आणि चुकीची कृत्ये केली आहेत त्यांनी खऱ्या पश्चातापापोटी ती पापे सोडून दिले पाहिजेत. केवळ दिखाऊ प्रार्थना, उपासना, अपराधीपणाची भावना किंवा अश्रू यांनी कधीही क्षमा मिळणार नाही. त्यासाठी
नैतिकता आणि सदाचाराच्या बाबतीत समाजात अशा अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टी फायदेशीर आहेत, परंतु बायबलच्या शिकवणुकीशी सुसंगत नाही. प्रत्येक पती पत्नीने हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक लग्नात देव एक अदृश्य साक्षीदार असतो. मलाखीच्या पुस्तकामध्ये 2 अध्याय 14व्या वचनामध्ये आम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळत आहे. तसेच विवाह न करता एकत्र राहणाऱ्यांच्या कृतींचाही तो साक्षीदार असतो. जे लोक देवाचे नियम आणि त्याने निसर्गात अंतर्भूत केलेली तत्वे तुच्छ मानतात, ते आज जी बीजे पेरत आहेत त्यातून एक दिवस भयंकर आणि भयानक फळ किंवा परिणाम समोर येईल. गॉड ब्लेस यू.